काल मी पक्षाच्या दिल्लीच्या आमच्या मुख्य कार्यालयाला भेट द्यायला गेलो होतो आणि त्या बाबतीत एक बातमी आजच्या लोकसत्तेमध्ये आली आहे. त्याचं थोडं विस्तारानं आपल्याला विश्लेषण करता यावं म्हणून मी आपल्याला भेटण्याकरता आज आपल्यासमोर इथं आहे. आपल्यापैकी काहींना कल्पना असेल की ज्यावेळेला कैलासवासी अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्याही राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मी सरचिटणीस होतो आणि माझ्याकडे विशेष जबाबदारी प्रफुल्लभाईंनी आणि दादांनी ती दिल्लीच्या कार्यालयाची दिली होती. नियमित मी आठवड्यातून 2 दिवस कधी 3 दिवस दिल्लीत मुक्कामी असायचो आणि पक्ष कार्यालयाशी संबंधित जी काही कामं असतील, कार्यकर्ते जे येत होते, पदाधिकारी जे येत होते, त्यांच्याशी मी संपर्कात होतो. मधल्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या आणि मधल्या काळात अजितदादांचं दुर्दैवी अपघाती निधनही झालं. या सगळ्या प्रक्रियेमुळं ऑक्टोबर महिन्यापासून तर कालपर्यंत मी दिल्ली कार्यालयाला भेट दिलेलीच नव्हती. आता नव्यानं झालेल्या कार्यकारिणीमध्ये जरी कागदी उल्लेख माझा राष्ट्रीय सचिव म्हणून असला तरी तो देखील काही दिवसात त्याच्यात तुम्हाला बदल जाणवेल. माझी नियुक्ती राष्ट्रीय महासचिव किंवा सरचिटणीस म्हणूनच झालेली आहे आणि माझ्याकडे पुन्हा जुनी जबाबदारीच आहे, दिल्लीच्या कार्यालयाचीच जबाबदारी आहे. त्याचा भाग म्हणून मी काल पहिल्यांदा दिल्लीच्या कार्यालयात गेलो. तिथे गेल्यानंतर जे जे कार्यालयामध्ये पदाधिकारी उपस्थित होते, कार्यकर्ते उपस्थित होते, त्यांना मी भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली. संपूर्ण दिवस मी तिथे घालवला आणि ते सगळं करून झाल्यानंतर मी संध्याकाळी इकडे परत येत असताना मला एका पत्रकार मित्राचा आपल्यापैकी फोन आला, आपल्यापैकी म्हणजे दिल्लीतील, आणि त्यांनी मला जो प्रश्न विचारला तो हास्यास्पद होता. आणि त्यांनी मला असा प्रश्न केला की त्यांच्याकडे काहीतरी माहिती मिळालेली होती की काल मी दिल्लीमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये मी असा निर्णय घोषित केला की तिथे आदरणीय प्रफुल्लभाई किंवा आदरणीय तटकरे साहेबांना आता आपण कार्यालयात बंदी देत आहोत किंवा बंदी घालत आहोत. हे हास्यास्पद आहे, कारण तुम्ही कुठलीही यादी काढून पहा, हे पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. ते आज नाही तर अनेक वर्षांपासून आहेत आणि ते मला सिनियर आहेत हे मी सांगण्याची गरज नाही. वयानं तर आहेतच, मानानं आहेत, पदानं आहेत, सर्वार्थानं आहेत. आणि त्यामुळं कोणीतरी खोचक कृतीनं ही बातमी लीक केली किंवा त्यांना सांगितली आणि त्या पत्रकार मित्रांनी ती मला विचारली. मी त्यांना एवढंच म्हटलं की ते खूप सिनियर लोक आहेत, पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्या बाबतीत कार्यकारिणीमध्ये देखील उल्लेख एकाचा राज्यसभेचे नेते म्हणून आणि एकाचा लोकसभेचे नेते म्हणून असं झालेला आहे. पुढे अजून काय होईल मला माहीत नाही, परंतु ते पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत. पूर्वीपासूनची परंपरा अशी होती की दिल्लीच्या कार्यालयामध्ये जागा सीमित असल्यामुळे अध्यक्षांचं जे चेंबर असतं त्याच चेंबरमध्ये प्रफुल्लभाई बसायचे, त्याच चेंबरमध्ये कधी तटकरे साहेब आले तर बसायचे. आणि पुढेही आता वहिनी अध्यक्ष आहेत, पण कधी जर तशी परिस्थिती उद्भवली की प्रफुल्लभाई आले कार्यालयात किंवा तटकरे साहेब आले तर त्यांचं बसण्याचं ठिकाण तेच असणार आहे. तर त्यांना वेगळं असं दालन कधीच नव्हतं. प्रफुल्लभाईंना किंवा तटकरे साहेबांना वेगळं दालन देण्याची गरजही नव्हती, कारण सर्वोच्च नेत्यांचं दालन एकच असायचं. त्यामुळे आताही तेच आहे हेच मी काल त्यांना सांगितलं. परंतु त्यांनी इकडनं तिकडनं काहीतरी मिळालेल्या माहितीच्या आधारे एक बातमी बनवली आणि ती बातमी आज आली. आता ती बातमी आज आल्यामुळे झालं असं आहे की त्याच्यातनं आमच्या पक्षाच्या ह्या 2 ज्येष्ठ नेत्यांची, सर्वोच्चपदी असलेल्या नेत्यांची आणि पक्षाची देखील हानी झाली. कुठेतरी याच्यामध्ये आम्हाला डेफेमेटरी सूट फाईल करता येतो का याचा आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत. पक्षाचा एक सरचिटणीस म्हणून पक्षाच्या वतीनं जो काही कायदेशीर सल्ला मला मिळेल, प्राप्त होईल, त्याच्या आधारे मी सोमवारी याच्यावरती निर्णय घेणार आहे. एवढंच मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं होतं. कारण याच्यानंतर पडसाद असे झाले की मी रात्री 11ची फ्लाईट पकडली, जी दुर्दैवाने इथं साधारण 1:30-2ला उतरली आणि मग बातम्या ज्या सुरू झाल्या, आजकाल बातम्या सुरू झाल्या की त्या आपण थांबवू शकत नाही. आणि मग त्याच्यावरती आमच्याच हितशत्रूंनी, ज्यांचा उमेश पाटलांनी इथं उल्लेख केला आहे, त्यांनी त्याचं भांडवल करून त्याला अजून आग लावण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी याला आळा बसावा आणि ह्या बातमीच्या केंद्रस्थानी कुठेतरी मी होतो करून तो प्रश्न मला विचारला गेला होता आणि बातमीमध्ये माझ्या नावाचा उल्लेख आहे. म्हणून मला असं वाटलं की हे स्पष्टपणे आपल्यासमोर मांडता यावं म्हणून आपली भेट घ्यावी.
याकरता आम्ही दिलेल्या निमंत्रणाला शनिवारचा दिवस असून देखील कमी वेळात आलात त्याबद्दल धन्यवाद. याखेरीज मला काही वेगळं बोलायचं नव्हतं.